मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्यात पहिले सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण मी आज नवीन ब्लॉग सुरू करतोय. मी इंस्टाग्रामवरती ब्लॉग बनवत होतो, आता मी यूट्यूबला पण ब्लॉग बनवत आहे. तर तुम्ही नक्की सांगा मला कसा ब्लॉग झालाय ते. मित्रांनो, मला सुट्टी आहे. मस्त शब्द है छुट्टी. जिसने भी ये छुट्टी का आविष्कार किया है उसको जितना आशीर्वाद दे उतना कम है. आमच्या रूमच्या बाहेर की नाही दत्त मंदिर आहे, तर आम्ही दररोज इथं कंपनीत जाण्या अगोदर दर्शन करून जातो. बघा कसं एक नाही, ऊन आणि योगेश भाऊ दोघेही चमकत होते बरं का. योगेश भाऊ तर ते आपल्याला नाश्ता मिळाला बाबा. आज या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहत होतो. आज तो दिवस फायनली उजेडला आहे. तर भैयाच्या ऑफिसला सोडून बाहेरचा परिसर थोडा फिरून येऊ, कारण काय आज होली, तो होली का माहौल देखने चलते हैं. परी तुम जाने चाहो, तुम सबसे हसीन, तुम सबसे जवा, सौंदर्य साबन निर्मा, सौंदर्य साबन निर्मा. आज सगळीकडे कसा होळीचा माहोल आहे आणि सगळे लोक असे कलरफुल दिसू राहिले, एकदम झाकास मध्ये. शहरात आहे ना, होळी खेळायला कलर विकत घेऊन होळी खेळतात, आणि आमच्या गावाकडे शेण माती जे मिळेल तेच ओळतात. खरी होळी एन्जॉय करायला गावाकडेच बरं का. शहरात केमिकलचे कलर असतात सगळे, खेड्यात आपल्या गाईच्या शेणापासून कलर बनवतात. त्यासाठी वयाची अट नाही बरं का. हे बघा आपले मित्र, इकडे दुसरे मित्र होळी खेळत आहेत, आमचे मित्र कुठं तर ऑफिसला. आज तरी ऑफिस सोडा, होळी खेळण्याचं आहे ना खूप मन आहे बरं का. पण कसं आहे, मित्र आपले कामात आहे, त्यामुळे आपल्याला मित्रांना डिस्टर्ब करायला नाही योग्य वाटत बरं. यातला एक तरी जोड उचलून न्यावं काय. योगेशचे त्यांचं ऑफिस आहे ना ह्या मॉलमध्ये बरं का, 3 मजली मॉल आहे. सुट्टी असल्यावर आहे ना कसा वेळ निघून जातो ना समजून पण येत नाही. आता 1 वाजून गेलाय. आता रूमला जातो, थोडंसं रूम पण साफ करायची आहे, कारण असा वेळ परत आठवडाभर मिळत नाही. सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे वेळ फिरायला जायचं होतं, ते पण कॅन्सल झालंय. बट उद्या नक्की प्लॅन करणार आहे फिरायला जाण्याचा. असे अनेक प्लॅन माझे फ्लॉप झालेले आहेत. बट किंचित 4 प्लॅन 5 प्लॅन केले तर 5 प्लॅनमधले एक तरी प्लॅन सक्सेस होतो. त्यामुळे संध्याकाळी प्लॅन करतो होता उद्या कुठंतरी जाऊ फिरायला. ती इथं लावली होती पार्किंगला, कारण बाहेर आहे ना पोलीस आहे ना उचलून घेऊन जातात बाबा. कारण बाहेर आहे ना नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतात, आणि आपण चुकीच्याच ठिकाणी गाडी लावतो. कधी कधी समजून येत नाही, नो पार्किंगचे बोर्ड बघूनच लावली पाहिजे. बट एवढे खाईत कोणाचं लक्षच नसतं की नो पार्किंगचं बोर्ड बघावं. त्यामुळे असं व्यवस्थित हेल्मेट घालून घ्यावं त्या बाबा. तसे आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे गाडीचे, पण कसं आहे आपली सेफ्टी इम्पॉर्टंट आहे सगळ्यात. त्यामुळे आम्ही हेल्मेट घालून घेतो. सुना है सुना है असलं कडक ऊन जर जाणवलं ना मला मात्र ना शेतकऱ्यांचीच आठवण होते. आमचे आई वडील देखील आहे ना असल्या कडक उन्हात शेतामध्ये काम करतात राव. रूमला आलोय आता. रूम आज आपण साफ करणार आहे. आता रूम मध्ये कसं सगळं सामान कसं अस्तव्यस्त पडलेलं असतं आठवड्याभर, आणि आठवड्यातून 2 दिवस आम्ही ना साफसफाई करत असतो. आणि ह्या आठवड्यात लवकर साफसफाई करणार मी, कारण आम्ही संडेला करत असतो. बट आज फ्रायडे माझ्याकडे वेळ आहे. हे बघा हे सगळं असं आहे. आता मी जर अशी चुटकी वाजवली की हे सगळं सामान व्यवस्थित पण आपण साफ करून घेतली. आपल्याला आता काय कामच नाही, बिनकामी आहे आज आपण. तर सगळे आठवड्याभराचे काम आजच करून घेऊ. अगर किसी को झाड़ू पोछा करने के लिए काम वाला चाहिए आदमी तो मैं हूँ. तर रूम साफ करून घेऊया. आता पुसून घेऊ रूम. तर मित्रांनो आता आपली रूम साफसफाई झाली, एकदम स्वच्छता करून ठेवली. आता रूमची आतरून पण टाकून ठेवलंय. आता मस्त झोप मारतो बघा, आणि मस्त 5 वाजता उठतो. मग आपल्या व्हिडिओची एडिटिंग करतो. तो पाटीला तर झोपत असतो मस्त.
सॉरी. झोप झाली माझी आता मस्त. 1.5-2 तास मी मस्त झोप घेतली. आज रूमला कुणी नव्हतं त्यामुळे खूप शांतता होती आणि मस्त झोप लागलेली आहे. तर 2 तास झोपलोय पण 8 तासाची झोप घेतल्यासारखं वाटतंय. एकदम फ्रेश. आता मस्त फ्रेश होतो आणि आपल्या व्हिडिओची पण एडिटिंग करायची आहे. व्हिडिओची एडिटिंग पण करून घेतो.